तुम्ही स्वतःला किती चांगला माणूस मानता? कदाचित खूप चांगलं. तुम्ही कधी कोणाला विनाकारण त्रास दिला नाही, चोरी केली नाही की कोणावर हात उचलला नाही. समाज तुमच्यासारख्या लोकांनाच सभ्य आणि सुशिक्षित म्हणतो. पण मानसशास्त्र सांगतं की तुमच्यातला हा चांगुलपणा फक्त एका गोष्टीवर टिकून आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तुमची आजची परिस्थिती. जर उद्या सकाळी तुमची परिस्थिती बदलली, तुमच्या हातात अमर्याद पॉवर आली आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवणारे नियम काढून घेतले, तर काय होईल? शास्त्रज्ञांच्या मते अवघ्या 6 दिवसात तुमच्यातला तो चांगला माणूस मरेल आणि त्याची जागा एक क्रूर राक्षस घेईल. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे विज्ञानानं सिद्ध केलेलं मानवी मेंदूचं एक कडू सत्य आहे. वर्ष 1971 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक फिलिप झिम्बार्डो यांनी मानवी स्वभावाचा एक अजब प्रयोग केला. या प्रयोगाला नाव देण्यात आलं होतं स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपेरिमेंट. प्रयोगाचा उद्देश खूप साधा होता. जेव्हा एका चांगल्या आणि सामान्य माणसाला एका वाईट क्रूर परिस्थितीत टाकलं जातं, तेव्हा विजय कोणाचा होतो? त्या माणसाच्या चांगल्या विचारांचा की तिथल्या वाईट परिस्थितीचा? हा प्रयोग फक्त 2 आठवड्यांसाठी चालणार होता, पण त्याचे परिणाम इतके भयानक आणि हिंस्र निघाले की प्राध्यापकांना अवघ्या 6 दिवसात हा प्रयोग तातडीनं बंद करावा लागला. याच संपूर्ण प्रयोगावर आणि मानवी मानसिकतेवर प्राध्यापक फिलिप झिम्बार्डो यांनी पुढे एक जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव आहे द लुसिफर इफेक्ट. लुसिफर म्हणजे देवाचा सर्वात आवडता देवदूत, जो नंतर स्वतःच्या अहंकारामुळे सर्वात मोठा राक्षस बनला. म्हणूनच चांगल्या माणसाचं वाईट माणसात रूपांतर होण्याच्या या प्रक्रियेला द लुसिफर इफेक्ट असं म्हणतात. आज ऑडिओ बुक्स पीटीवर आपण याच पुस्तकाचं संपूर्ण सार अतिशय सोप्या भाषेत 5 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समजून घेणार आहोत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या सभोवतालची सिस्टीम आणि मिळालेली पॉवर आपल्या मेंदूवर कसा ताबा मिळवते. आपण समजून घेणार आहोत की जगातील मोठमोठे गुन्हेगार किंवा हुकुमशहा जन्मापासून वाईट नव्हते, तर त्यांना परिस्थितीने तसं बनवलं. हा 6000 शब्दांचा सविस्तर प्रवास पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला मानवी स्वभावाचं असं ज्ञान मिळेल जे कदाचित कॉलेज किंवा शाळांमध्ये कधीच शिकवलं जात नाही. हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलेल आणि तुम्हाला स्वतःच्या मेंदूचे सायकॉलिकल ट्रॅप्स ओळखायला मदत करेल. चला तर मग सुरू करूया प्रकरणातील पहिल्या भागाला, जिथे आपण पाहू की या भयानक प्रयोगाची सुरुवात नक्की कशी झाली. द सायकॉलॉजी ऑफ पॉवर. प्राध्यापक फिलिप झिम्बार्डो यांना हे शोधायचं होतं की एखादी सिस्टीम किंवा परिस्थिती माणसाला कशी बदलते. पण हा प्रयोग करण्यासाठी त्यांना अशा लोकांची गरज होती जे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली. तुरुंगातील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी 2 आठवड्यांच्या प्रयोगासाठी विद्यार्थी हवे आहेत आणि रोज $15 दिले जातील. 1971च्या हिशोबानं ही रक्कम चांगली होती. जाहिरात पाहून तब्बल 75 तरुणांनी अर्ज केले. झिम्बार्डो यांनी या सर्व मुलांची कडक सायकोलॉजिकल आणि मेडिकल टेस्ट घेतली. ज्या मुलांना कोणताही मानसिक आजार नव्हता, ज्यांचा भूतकाळात कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता आणि जे स्वभावानं अत्यंत शांत होते, अशा 24 सर्वोत्तम मुलांची त्यांनी निवड केली. हे सगळे तरुण मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि सुशिक्षित कॉलेजचे विद्यार्थी होते. म्हणजेच हे तेच लोक होते ज्यांना आपण समाजात उत्तम नागरिक मानतो. आता खेळाला खरी सुरुवात झाली. झिम्बार्डो यांनी या 24 मुलांना 2 गटात विभागले. चिठ्ठ्या टाकून पूर्णपणे नशिबाच्या आधारे 12 मुलांना कैदी बनवले गेले आणि उरलेल्या 12 मुलांना तुरुंगाचे रक्षक बनवले गेले. विशेष म्हणजे या दोन्ही गटातील मुले आधी एकमेकांना ओळखत नव्हती आणि ती स्वभावानं सारखीच सामान्य होती. त्यांच्यात कोणताही फरक नव्हता. फरक होता
तर फक्त त्यांना मिळालेल्या रोलचा. प्राध्यापक झिम्बाडो यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्र विभागाच्या बेसमेंटमध्ये एक हुबेहूब तुरुंग तयार केला. तिथे लाकडाचे दरवाजे लावून अंधाऱ्या कोठड्या बनवल्या, कॅमेऱ्यांसाठी गुप्त जागा तयार केल्या आणि कैद्यांना ठेवण्यासाठी एक अरुंद जागा निश्चित केली. हा तुरुंग दिसायला इतका खरा होता की तिथे पाऊल ठेवताच माणसाच्या मनात भीती निर्माण व्हावी. प्रयोग अधिक खरा वाटण्यासाठी प्रयोगाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एका रविवारी सकाळी झिम्बाडो यांनी स्थानिक पोलिसांशी हातमिळवणी केली. पोलिसांनी या प्रयोगात सामील असलेल्या कैदी बनलेल्या विद्यार्थ्यांच्या घरावर अचानक धाड टाकली. शेजाऱ्यांसमोर त्यांना खऱ्या गुन्हेगारासारख्या बेड्या ठोकल्या, त्यांचे डोळे बांधले आणि सायरन वाजवत पोलिसांच्या गाडीतून स्टॅनफोर्डच्या त्या बेसमेंट तुरुंगात आणले. तुरुंगात आणताच या कैद्यांचे कपडे उतरवून त्यांची पूर्ण झडती घेण्यात आली. त्यांना एक सैल लांब कुर्ता घालायला दिला, ज्यावर कोणतंही नाव नव्हतं, तर फक्त एक नंबर लिहिला होता. त्यांच्या पायात एक छोटी लोखंडी साखळी बांधण्यात आली आणि डोक्यावर केसांची वीग लपवण्यासाठी नायलॉनची टोपी घालण्यात आली. हे सर्व करण्यामागे एक मोठं सायंटिफिक कारण होतं, ज्याला मानसशास्त्रामध्ये डी इंडिव्हिज्युएशन म्हणजेच स्वतःची ओळख पुसून टाकणे म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाचं नाव हिरावून घेता आणि त्याला कपड्याऐवजी फक्त एक नंबर देता, तेव्हा तो स्वतःची जुनी ओळख विसरू लागतो. त्याला वाटू लागतं की तो आता समाजाचा भाग नाही, तर या सिस्टीमचा एक गुलाम आहे. दुसरीकडे जे विद्यार्थी रक्षक बनले होते त्यांना खाकी रंगाचा कडक युनिफॉर्म दिला गेला, हातात एक लाकडी काठी दिली गेली आणि डोळ्यांवर काळा सनग्लासेस लावायला सांगितला. हा काळा गॉगल देण्यामागेही एक सायकोलॉजिकल ट्रिक होती. गॉगलमुळे कैद्यांना त्या रक्षकांचे डोळे आणि त्यांचे भाव कधीच दिसणार नव्हते. यामुळे रक्षकांचे मानवी अस्तित्व लपले आणि ते फक्त एका सिस्टीमचे क्रूर चेहरे बनले. प्राध्यापक झिम्बाडो यांनी प्रयोगाच्या सुरुवातीला सर्व रक्षकांची एक मीटिंग घेतली. त्यांनी रक्षकांना स्पष्ट शब्दात सांगितले, तुम्ही कैद्यांना शारीरिक मारहाण करू शकत नाही, त्यांना कोणतीही जखम होता कामा नये, पण तुमच्याकडे संपूर्ण पॉवर आहे. तुम्हाला या तुरुंगात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवायची आहे. कैद्यांच्या मनात भीती निर्माण करा, त्यांना हतबल करा आणि त्यांना जाणवून द्या की त्यांची स्वतःची कोणतीही इच्छा उरलेली नाही. पहिल्या दिवशी रविवारी दुपारी जेव्हा प्रयोग सुरू झाला तेव्हा वातावरण खूप शांत आणि किंचित मजेशीर होते. कैदी बनलेले विद्यार्थी हसत होते, कारण त्यांना माहीत होतं की हा फक्त एक प्रयोग आहे आणि ते खरोखर गुन्हेगार नाहीत. रक्षक बनलेले विद्यार्थी सुद्धा त्यांचा युनिफॉर्म घालून फक्त इकडे तिकडे फिरत होते. कोणालाच अंदाज नव्हता की पुढच्या काही तासात इथे काय वाढून ठेवलंय. पहिली समस्या सुरू झाली रात्रीच्या वेळी. रक्षकांनी रात्री 2:30 वाजता अचानक जोरात शिट्ट्या वाजवून सर्व कैद्यांना झोपेतून जागे केले. त्यांनी कैद्यांना ओळीत उभे करून त्यांचे नंबर मोठ्याने ओरडायला सांगितले. हा त्यांचा रोल कॉल होता. कैदी बनलेल्या मुलांना सुरुवातीला वाटलं की रक्षक फक्त टाइमपास करत आहेत, म्हणून काही मुलांनी रक्षकांच्या आदेशाची चेष्टा केली. काही जण हसले, पण ही चेष्टा रक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांना आवडली नाही. त्यांना वाटलं की कैदी आपला आदर करत नाही. इथेच पहिल्यांदा रक्षकांच्या मनात अथॉरिटी जागृत झाली. त्यांनी शिक्षा म्हणून हसणाऱ्या कैद्यांकडून रात्रीच्या वेळीच पुशअप्स करून घ्यायला सुरुवात केली. एका रक्षकाने तर एका कैद्याच्या पाठीवर पाय ठेवून त्याला पुशअप्स करायला लावले. अवघ्या 12 तासांच्या आत परिस्थिती बदलू लागली होती. जे विद्यार्थी कालपर्यंत कॉलेजमध्ये एकत्र बसून कॉफी पीत होते ते आज युनिफॉर्म आणि नंबर मिळाल्यामुळे मालक आणि गुलाम बनू लागले होते. परिस्थितीने त्यांच्या मेंदूमध्ये एक नवीन सायकोलॉजिकल लूप तयार केला होता. पहिल्या रात्री कैदी कसे तरी झोपले, पण त्यांच्या मनात आता हा प्रयोग आहे ही भावना हळूहळू कमी होत चालली होती. त्यांना जाणवू लागलं होतं की हा तुरुंग जरी खोटा असला तरी तिथे मिळणारी वागणूक आणि अपमान 100% खरा होता. रविवारची रात्र संपली आणि सोमवारची सकाळ उजाडली, पण ही सकाळ या प्रयोगाला एका अत्यंत हिंस्र आणि भयानक वळणावर घेऊन जाणार होती, ज्याची कल्पना स्वतः प्राध्यापक झिम्बाडो यांनीही केली नव्हती.
पहिल्या 24 तासात कैद्यांचा संयम सुटला आणि त्यांनी रक्षकांविरुद्ध बंड पुकारले. प्रकरण 2. द डार्क ट्रान्सफॉर्मेशन. सोमवारची सकाळ उजाडली आणि प्रयोगाचा दुसरा दिवस सुरू झाला. पण या दुसऱ्याच दिवशी स्टॅनफोर्डच्या त्या बेसमेंट तुरुंगात एका भयंकर युद्धाची सुरुवात झाली. रात्री झालेल्या अपमानामुळे कैदी बनलेले विद्यार्थी प्रचंड चिडले होते. त्यांना जाणवलं की जर आपण आत्ताच आवाज उठवला नाही तर हे रक्षक आपला जगणं कठीण करतील. सकाळी उठताच 862 नंबरच्या कैद्यानं इतर सहकाऱ्यांसोबत मिळून एक प्लॅन बनवला. त्यांनी आपल्या अंगावरील नंबर फाडून टाकले, डोक्यावरील नायलॉनच्या टोप्या काढून फेकल्या आणि आपल्या कोठडीच्या दरवाजाला आतून अंथरूण पांघरून लावून पूर्णपणे ब्लॉक करून टाकले. त्यांनी रक्षकांचा आदेश मानण्यास थेट नकार दिला आणि आतून घोषणाबाजी सुरू केली. हे त्या खोट्या तुरुंगातील पहिलं बंड होतं. जेव्हा सकाळी रक्षकांची नवीन शिफ्ट कामावर आली तेव्हा त्यांना दिसलं की कैदी आता आपल्या नियंत्रणात नाहीत. हे पाहून रक्षक बनलेल्या सुशिक्षित कॉलेजच्या मुलांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. त्यांना वाटलं जर हे बंड यशस्वी झालं तर आपण कमकुवत ठरू आणि प्राध्यापकांच्या नजरेत आपली किंमत कमी होईल. इथेच त्यांची ऑथॉरिटी धोक्यात आली होती. बंड मोडून काढण्यासाठी रक्षकांनी प्राध्यापक झिम्बाडो यांच्याकडे मदत मागितली नाही, तर त्यांनी स्वतःच एक अत्यंत क्रूर मार्ग शोधून काढला. त्यांनी अग्निशामक दलाचे पाण्याचे मोठे नळ, फायर एक्स्टिंग्विशर्स आणले. कोठडीच्या दारातून त्यांनी कैद्यांवर प्रचंड वेगानं थंड पाण्याचा मारा सुरू केला. त्या थंड आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या माऱ्यामुळे कैदी दारापासून मागे हटले. रक्षक तातडीनं आत घुसले. त्यांनी कैद्यांचे कपडे ओरबाडून काढले आणि त्यांना नग्न करून त्यांचं बेड कोठडीतून बाहेर काढून टाकले. बंड करणाऱ्या मुख्य कैद्यांना त्यांनी अंधाऱ्या कोठडीत सॉलिटरी कन्फाइनमेंट कोंडून ठेवले. फक्त 24 तासांपूर्वी जे तरुण साधे कॉलेजचे विद्यार्थी होते ते आता एका क्रूर हुकुमशहासारखे वागू लागले होते. बंड तर मोडून काढलं होतं, पण रक्षकांना माहीत होतं की 12 कैद्यांवर फक्त 3 रक्षक नियंत्रण ठेवू शकत नाहीत. म्हणून त्यांनी मानवी इतिहासातील सर्वात डार्क सायकोलॉजिकल ट्रिक वापरली, ज्याला डिव्हाइड अँड रूल म्हणजेच फोडा आणि राज्य करा म्हणतात. रक्षकांनी 3 कोठड्यांपैकी एका कोठडीला प्रिव्हिलेज सेल म्हणजेच विशेष खोली घोषित केले. ज्या 3 कैद्यांनी बंडात कमी भाग घेतला होता त्यांना या खोलीत ठेवण्यात आले. त्यांना त्यांचे कपडे परत दिले, झोपायला चांगले बेड दिले आणि चविष्ट जेवण दिले. दुसरीकडे बंड करणाऱ्या कैद्यांचं जेवण बंद करण्यात आले. अर्ध्या दिवसानंतर रक्षकांनी पुन्हा एक चाल खेळली. त्यांनी चांगल्या खोलीतील कैद्यांना सामान्य खोलीत टाकले आणि सामान्य खोलीतील काही कैद्यांना चांगल्या खोलीत आणले. यामुळे कैद्यांच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण झाला. कैद्यांना वाटू लागलं की आपल्याचपैकी काही जण रक्षकांचे खबरी आहेत. या सायकॉलिकल ट्रिकमुळे कैद्यांची एकजूट पूर्णपणे तुटली. ते एकत्र येऊन रक्षकांविरुद्ध लढण्याऐवजी एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. मानसशास्त्रामध्ये याला सिस्टिमॅटिक मॅनिप्युलेशन म्हणतात. जेव्हा एखादी सिस्टीम लोकांची एकजूट तोडते तेव्हा ती सिस्टीम अमर्याद शक्तिशाली बनते. आता कैदी पूर्णपणे एकटे पडले होते आणि रक्षक अधिक हिंस्र झाले होते. मंगळवार उजारता उजारता रक्षकांचे क्रूर रूप आणखी भयानक झाले. आता ते कैद्यांना केवळ गुन्हेगार नाही तर प्राणी समजू लागले होते. त्यांनी कैद्यांना मानवी हक्क नाकारायला सुरुवात केली. रात्री 10 नंतर कोठडीतील कोणालाही बाथरूमला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. जर एखाद्या कैद्याला बाथरूमला जायचे असेल तर त्याला कोठडीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बादलीचा वापर करावा लागत होता. काही तासातच त्या बेसमेंट तुरुंगात मैल्याचा दुर्गंध पसरू लागला. पण रक्षकांनी ती बादली साफ करायलाही नकार दिला. रक्षकांनी कैद्यांचा मानसिक छळ करण्यासाठी त्यांना लहान लहान गोष्टींवरून शिक्षा देण्यास सुरुवात केली. कैद्यांना तासनतास एका पायावर उभे राहणे, रात्रीच्या वेळी थंड जमिनीवर झोपणे
आणि नग्न अवस्थेत रक्षकांचे टोमणे ऐकणे सहन करावे लागत होते. रक्षक आता प्रयोगाचे नियम विसरले होते. त्यांना कैद्यांना त्रास देण्यात एक वेगळाच आनंद मिळू लागला होता. या सगळ्याचा कैद्यांच्या मानसिकतेवर प्रचंड गंभीर परिणाम झाला. अवघ्या 48 तासात त्यांच्यातील आत्मसन्मान पूर्णपणे संपला होता. ते विसरले होते की ते कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि हा एक खोटा प्रयोग आहे. त्यांना वाटू लागलं की ते खरोखरच एका नरकात अडकले आहेत, जिथून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही. यातूनच मानसशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना समोर आली, ज्याला लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणजेच अगतिकता शिकणे म्हणतात. जेव्हा एखाद्या माणसावर सतत अत्याचार होतो आणि त्याला दिसतं की आपण काहीही केलं तरी परिस्थिती बदलणार नाही, तेव्हा त्याचा मेंदू लढायचं सोडून देतो. तो अत्याचार सहन करायला शिकतो आणि पूर्णपणे हतबल होतो. प्रयोगाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 861 नंबरच्या कैद्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली. तो वेड्यासारखा ओरडू लागला, रडू लागला आणि स्वतःला मारून घेऊ लागला. त्याचा हा सायकॉलॉजिकल ब्रेकडाऊन पाहून प्राध्यापक झिम्बाडो यांनी त्याला प्रयोगातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तो कैदी बाहेर पडला, पण जाताना तो इतर कैद्यांच्या मनात एक मोठी भीती सोडून गेला. बाकीच्या कैद्यांना वाटलं की आता आपली हीच अवस्था होणार आहे. रक्षक जिंकले होते आणि कैदी मानसिकरित्या पूर्णपणे पराभूत झाले होते. पण हा तर फक्त दुसराच दिवस होता. पुढच्या 4 दिवसात या क्रूरतेची जी सीमा पार होणार होती, ती पाहून विज्ञानाचाही थरकाप उडणार होता. प्रकरण 3, द सायकोलॉजिकल ब्रेकडाऊन. व्हॉइस ओव्हर. प्रयोगाचा 3रा आणि 4था दिवस सुरू झाला होता. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या त्या बेसमेंटमधील हवा आता पूर्णपणे बदलली होती. तिथला दुर्गंध, अंधार आणि रक्षकांचा वाढणारा क्रूरपणा यामुळे कैद्यांची मानसिक अवस्था एखाद्या खऱ्या तुरुंगातील कैद्यांपेक्षाही वाईट झाली होती. जे तरुण काही दिवसांपूर्वी हसत खेळत या प्रयोगात सामील झाले होते, ते आता दिवसातून अनेक वेळा विनाकारण रडू लागले होते. 3ऱ्या दिवशी एक नवीन अफवा पसरली. तुरुंगातून सुटलेल्या 861 नंबरच्या कैद्याने आपल्या मित्रांना गोळा केले आहे आणि ते सर्वजण मिळून या खोट्या तुरुंगावर हल्ला करणार आहेत, जेणेकरून बाकीच्या कैद्यांना सोडवता येईल. ही अफवा ऐकताच रक्षक बनलेले विद्यार्थी प्रचंड घाबरले. पण प्राध्यापक झिम्बाडो यांच्यातील सायंटिस्ट जागा झाला. त्यांनी विचार केला की जर खरोखरच असा हल्ला होणार असेल तर आपण हा तुरुंग दुसरीकडे हलवला पाहिजे. झिम्बाडो यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आणि प्रयोगातील कैद्यांना खऱ्या तुरुंगात शिफ्ट करण्याची परवानगी मागितली. पण पोलिसांनी सुरक्षेचे कारण देऊन नकार दिला. या एका घटनेवरून प्राध्यापक झिम्बाडो यांची स्वतःची मानसिकता कशी बदलत होती हे दिसून येते. ते आता एक संशोधक म्हणून नाही, तर एका खऱ्या तुरुंगाचे सुपरिटेंडंट म्हणून विचार करत होते, ज्याला कोणत्याही परिस्थितीत आपला तुरुंग सुरक्षित ठेवायचा होता. जेव्हा तो खोटा हल्ला झालाच नाही, तेव्हा रक्षकांना समजले की आपल्याला मूर्ख बनवले गेले आहे. याचा राग त्यांनी उरलेल्या कैद्यांवर काढला. त्यांनी कैद्यांना अतिशय नीच दर्जाची कामे करायला लावली. उदाहरणार्थ, कैद्यांना हाताने कमोड साफ करायला लावणे आणि फक्त एका हाताने जमिनीवरील कचरा गोळा करणे अशा शिक्षा दिल्या गेल्या. या प्रयोगात एक रक्षक असा होता ज्याला कैद्यांनी जॉन वेन नाव दिले होते. हा रक्षक अमेरिकन चित्रपटातील एका क्रूर, कडक ऑफिसरसारखा ॲक्टिंग करायचा. तो कैद्यांना सर्वात जास्त त्रास द्यायचा, नवीन नवीन शिक्षा शोधून काढायचा आणि इतर रक्षकांनाही क्रूर वागण्यासाठी प्रवृत्त करायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जॉन वेन नावाचा तरुण खऱ्या आयुष्यात अत्यंत दयाळू आणि शांत मुलगा होता. पण खाकी युनिफॉर्म आणि हातात मिळालेल्या सत्तेने त्याच्यातील सुप्त क्रूरता बाहेर काढली होती. मानसशास्त्रामध्ये याला द लुसिफर इफेक्टची मुख्य थिअरी म्हणतात. जेव्हा एखादी वाईट सिस्टीम तुम्हाला पूर्ण सत्ता देते, तेव्हा तुमचा मूळ स्वभाव गायब होतो आणि तुम्ही त्या सिस्टीमचा क्रूर भाग बनून जाता. 4थ्या दिवशी प्राध्यापक झिम्बाडो यांनी कैद्यांच्या पालकांना आणि नातेवाईकांना प्रकरण 4, द लुसिफर इफेक्ट थिअरी. स्टॅनफोर्डचा प्रयोग 6 दिवसात बंद झाला. पण प्राध्यापक फिलिप झिम्बाडो यांनी मांडलेली द लुसिफर इफेक्ट थिअरी जगासमोर एका मोठ्या वादाच्या रूपाने उभी राहिली. अनेकांनी टीका केली की हा फक्त एक खोटा प्रयोग होता.
खऱ्या आयुष्यात असं कधीच घडत नाही. सामान्य आणि चांगले लोक कधीही अचानक एवढे क्रूर बनू शकत नाही. पण या प्रयोगाच्या ठीक 33 वर्षानंतर म्हणजेच 2004 मध्ये जगासमोर एक असं सत्य आलं ज्याने अख्ख्या मानवजातीची मान शरमेने खाली गेली. हे सत्य होतं इराकमधील अबू गरीब तुरुंगातील महाभयंकर तांड. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि तिथे सद्दाम हुसेनच्या सैनिकांना आणि संशयित दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी अबू गरीब नावाचा एक मोठा लष्करी तुरुंग ताब्यात घेतला. या तुरुंगाची सुरक्षा करण्यासाठी अमेरिकेने आपल्या सैन्याची एक तुकडी तिथे ठेवली होती. हे अमेरिकन सैनिक कोणतेही अट्टल गुन्हेगार नव्हते, तर ते अमेरिकेतील साध्या, सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले तरुण मुले आणि मुली होते, जे आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाले होते. पण 2004च्या सुरुवातीला या तुरुंगातील काही गुप्त फोटो आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये लीक झाले. हे फोटो इतके भयानक आणि अमानुष होते की ते पाहून अख्खे जग हादरले. फोटोमध्ये दिसत होतं की अमेरिकन सैनिक इराकी कैद्यांना नग्न करून त्यांच्यावर हसत आहेत, त्यांना कुत्र्यासारखं गळ्यात साखळी बांधून उडत आहेत, त्यांच्यावर पाण्याचे गारदार फवारे मारत आहेत आणि त्यांचा भयंकर लैंगिक छळ करत आहेत. हे दृश्य हुबेहूब 1971च्या स्टॅनफोर्ड प्रिझन प्रयोगासारखं होतं. फरक फक्त एवढाच होता की स्टॅनफोर्डमध्ये तो एक खोटा प्रयोग होता, पण अबू गरीब तुरुंगात ते 100% सत्य होतं. माणसाची क्रूरता पुन्हा एकदा एका बंद सिस्टीममध्ये उघडी पडली होती. जेव्हा अमेरिकन कोर्टात या सैनिकांवर खटला सुरू झाला, तेव्हा प्राध्यापक फिलिप झिम्बार्डो यांना तज्ज्ञ साक्षीदार, एक्सपर्ट विटनेस म्हणून कोर्टात बोलावण्यात आले. कोर्टाला आणि सरकारला वाटत होतं की हे सैनिक मुळातच वाईट प्रवृत्तीचे होते, त्यांनी देशाचं नाव खराब केलं. पण झिम्बार्डो यांनी कोर्टासमोर एक अत्यंत महत्त्वाचा सायकॉलॉजिकल पॉइंट मांडला. त्यांनी सांगितलं, तुम्ही चुकीच्या माणसांना, बॅड ॲपल्स दोष देत आहात, पण तुम्ही हे विसरत आहात की त्यांना ज्या टोपलीत ठेवलं होतं ती टोपलीच सडलेली होती. या विधानातून झिम्बार्डो यांनी जगाला सिस्टीमची ताकद समजावून सांगितली. अबू गरीब तुरुंगात असलेल्या त्या सैनिकांवर वरून नियंत्रण ठेवणारा कोणताही मोठा अधिकारी नव्हता. तिथले नियम स्पष्ट नव्हते. त्यांना सांगण्यात आलं होतं की कैद्यांकडून कोणत्याही परिस्थितीत माहिती काढून घ्या. जेव्हा एका सामान्य माणसाला अशी अमर्याद सत्ता आणि अस्पष्ट नियम मिळतात, तेव्हा त्याचा मेंदू लुसिफर इफेक्टच्या ट्रॅपमध्ये अडकतो. झिम्बार्डो यांच्या मते, जेव्हा आपण समाजात किंवा गुन्हेगारी जगात एखादी वाईट घटना पाहतो, तेव्हा आपला समाज सहसा 3 प्रकारे विचार करतो. 1. डिस्पोजिशनल, म्हणजे त्या माणसाचा स्वभावच वाईट आहे, तो जन्मापासूनच दुष्ट किंवा क्रूर आहे. हा विचार सामान्य लोक करतात. 2. सिच्युएशनल, म्हणजे त्या वेळेची परिस्थिती अशी होती की ज्यामुळे त्या चांगल्या माणसाला वाईट पाऊल उचलावं लागलं. 3. सिस्टिमॅटिक, म्हणजे अशी एक मोठी सिस्टीम, संस्था किंवा राजकारण जे अशी परिस्थिती निर्माण करतं ज्यामुळे चांगले लोक वाईट बनतात. द लुसिफर इफेक्ट हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की आपण नेहमी वाईट सफरचंदाचा शोध घेतो, पण त्या सफरचंदाला सडवणारी सिस्टीम कधीच पाहत नाही. हिटलर, स्टालिन किंवा जगातील मोठे हुकुमशहा हे एकटे क्रूर नव्हते. त्यांनी अशी एक सिस्टीम तयार केली होती ज्या सिस्टीममध्ये लाखो साध्या आणि चांगल्या नागरिकांनी त्यांच्या सांगण्यावरून निष्पाप लोकांची कत्तल केली, कारण त्या सिस्टीमने त्यांची वैयक्तिक ओळख आणि नैतिक जबाबदारी पूर्णपणे संपवून टाकली होती. आपल्या रोजच्या आयुष्यातही कॉर्पोरेट कंपन्या, फॅक्टऱ्या किंवा काही संस्था अशाच प्रकारे काम करतात. जेव्हा एखादा नवीन कर्मचारी कंपनीत येतो, तेव्हा तो खूप प्रामाणिक असतो, पण जर तिथली सिस्टीम भ्रष्ट असेल तर हळूहळू तो तरुणही त्याच सिस्टीमचा भाग बनतो आणि चुकीची कामे करू लागतो. यालाच मानसशास्त्रात कन्फॉर्मिटी म्हणतात, म्हणजेच गर्दीचा हिस्सा बनणे. जेव्हा बाकीचे सगळेजण एकच गोष्ट करत असतात, तेव्हा आपला मेंदू विचार करणे बंद करतो आणि तोच मार्ग निवडतो जो सिस्टीमने ठरवून दिला आहे. प्राध्यापक झिम्बार्डो यांनी या प्रकरणाच्या शेवटी स्पष्ट केलं आहे
की मानवी मेंदूमध्ये चांगली आणि वाईट अशा दोन्ही शक्ती सुप्त अवस्थेत असतात. परिस्थिती ही एका चावीसारखी काम करते, जी तुमच्यातील राक्षसाला किंवा देवदूताला बाहेर काढू शकते. जर आपण हे सायकॉलिकल ट्रॅप्स समजून घेतले नाहीत, तर आपणही कधीतरी नकळत या सिस्टीमचे गुलाम बनू शकतो. पण मग या भयंकर सायकॉलॉजिकल ट्रॅपमधून सुटायचा काही मार्ग आहे का? परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण स्वतःला चांगलं कसं ठेवायचं, याचं उत्तर आपल्याला पुढच्या प्रकरणात मिळणार आहे. प्रकरण 5, हाऊ टू रेझिस्ट इव्हिल. आतापर्यंत आपण पाहिलं की परिस्थिती आणि सिस्टीम माणसाला कशी गुलाम बनवते आणि त्याच्यातील राक्षसाला बाहेर काढते. पण या संपूर्ण काळोखात आशेचा एक किरणही आहे. प्राध्यापक फिलिप झिम्बाडो यांनी पुस्तकाच्या शेवटच्या भागात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. जर परिस्थिती माणसाला वाईट बनवू शकते, तर तीच परिस्थिती माणसाला हिरो बनवू शकते का? याचं उत्तर आहे होय. याला मानसशास्त्रामध्ये द सायकॉलॉजी ऑफ हिरोइझम असं म्हणतात. झिम्बाडो यांच्या मते हिरो किंवा नायक म्हणजे कोणी सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन सारखी अलौकिक शक्ती असलेला माणूस नाही. हिरो म्हणजे आपल्यासारखाच एक अत्यंत साधा सामान्य माणूस, जो एका वाईट परिस्थितीत असताना सिस्टीम समोर झुकत नाही, तर गर्दीच्या विरुद्ध जाऊन सत्याची बाजू घेतो. जसं प्रयोगाच्या 5व्या दिवशी प्राध्यापक झिम्बाडो यांच्या मैत्रीण क्रिस्टिना मास्लाक यांनी केलं होतं. तिथे अनेक मोठे शास्त्रज्ञ तो प्रयोग पाहत होते, पण कोणीही आवाज उठवला नाही. फक्त क्रिस्टिनाने त्या सिस्टीम विरुद्ध उभे राहून प्रयोग बंद करायला लावला. ती त्या प्रयोगाची खरी हिरो होती. अशा वाईट सिस्टीम आणि सायकॉलिकल ट्रॅप्सपासून स्वतःला कसं वाचवायचं, यासाठी प्राध्यापक झिम्बाडो यांनी 10 कलमी कार्यक्रम दिला आहे, जो प्रत्येक माणसाने आपल्या रोजच्या आयुष्यात शिकला पाहिजे. 1. स्वतःच्या चुका मान्य करा. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली किंवा तुम्ही सिस्टीमच्या दबावात येऊन चुकीचं पाऊल उचललं, तर ते मान्य करायला शिका. मी पैशासाठी किंवा दबावासाठी हे केलं, असं स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल केल्यामुळे तुमचा मेंदू त्या ट्रॅपमधून बाहेर पडतो. 2. सतत जागरूक रहा. कोणत्याही ठिकाणी आंधळेपणाने कोणाचेही आदेश मानू नका. जेव्हा तुम्हाला कोणी एखादी गोष्ट करायला सांगतं, तेव्हा स्वतःच्या बुद्धीला प्रश्न विचारा की हे खरोखर बरोबर आहे का? 3. वैयक्तिक जबाबदारी स्वीकारा. सिस्टीम नेहमी तुमची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करते, पण नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करत आहात त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. बाकीचे सगळे करत होते म्हणून मी केलं, हे कारण निसर्गाच्या आणि कायद्याच्या न्यायात चालत नाही. 4. स्वतःची युनिक ओळख जपून ठेवा. कोणालाही तुमचे नाव, तुमचे विचार किंवा तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख ठाम ठेवता, तेव्हा कोणतीही सिस्टीम तुमच्यावर सहज ताबा मिळवू शकत नाही. 5. अथॉरिटीचा आदर करा, पण अन्याय सहन करू नका. पोलीस, शिक्षक किंवा बॉस यांचा आदर करणे योग्य आहे, पण जर ते आपल्या पदाचा गैरवापर करून कोणावर अन्याय करत असतील, तर शांत बसू नका. योग्य वेळी शांतपणे पण ठामपणे विरोध करायला शिका. 6. गर्दीचा हिस्सा बनू नका. जर एखादी चुकीची गोष्ट 10 लाख लोक एकत्र मिळून करत असतील, तरी ती गोष्ट चुकीचीच राहते. गर्दीच्या मागे धावण्यापेक्षा एकटं राहून सत्याच्या बाजूने उभे राहण्याची हिंमत ठेवा. 7. सभोवतालच्या परिस्थितीबद्दल सावध राहा. जाहिराती, सोशल मीडिया किंवा राजकीय नेते बऱ्याचदा आपल्या मेंदूला मॅन्युपुलेट करण्यासाठी एक विशिष्ट वातावरण तयार करतात. ही सिस्टीम नक्की काय चाल खेळत आहे हे ओळखायला शिका. 8. वेळेचा समतोल साधा. केवळ वर्तमानातील तात्पुरत्या फायद्यासाठी किंवा आनंदासाठी भविष्यात पश्चात्ताप होईल असं कोणतंही काम करू नका.
तुमच्या आजच्या कृतीचा उद्या काय परिणाम होईल याचा विचार करा. वेळेचा लेबलला लावणे बंद करा. कोणालाही धर्म, जात किंवा देशाच्या नावावर कमी लेखू नका. जेव्हा आपण समोरच्या माणसाला आपल्यासारखाच एक माणूस समजतो तेव्हा आपल्या मनात क्रूरता येत नाही. 10. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. कधीही असा विचार करू नका की मी एकटा काय करू शकतो. इतिहासातील प्रत्येक मोठी क्रांती ही नेहमी एका माणसाने घेतलेल्या निर्णयामुळेच सुरू झाली. मित्रांनो, प्राध्यापक फिलिप झिम्बार्डो यांनी 1971 मध्ये केलेल्या या 6 दिवसांच्या प्रयोगानं आणि त्यांच्या द लुसिफर इफेक्ट या पुस्तकानं आपल्याला मानवी स्वभावाचा जो आरसा दाखवला आहे तो अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. आपण नेहमी विचार करतो की वाईट गोष्टी, गुन्हेगारी किंवा क्रूरता ही आपल्यापासून खूप लांब आहे. आपण नेहमी गुन्हेगारांना राक्षस समजून सोडून देतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजून येतं की कोणत्याही सामान्य माणसाला राक्षस बनवण्यासाठी फक्त एका वाईट परिस्थितीची आणि अमर्याद सत्तेची गरज असते. हा व्हिडिओ संपवताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारून बघा. जर 1971च्या त्या प्रयोगात तुम्ही सामील झाला असता आणि नशिबानं तुमच्या हातात रक्षकाचा खाकी युनिफॉर्म आणि ती लाकडी काठी आली असती तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही त्या कैदी बनलेल्या तुमच्याच कॉलेजच्या मित्रांचा छळ केला असता की क्रिस्टिना मास्लाकसारखा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असता? या प्रश्नाचं उत्तर देणं जितकं सोपं वाटतं तितकं ते खऱ्या आयुष्यात नसतं. कारण जेव्हा अख्खी सिस्टीम एका बाजूनं जात असते तेव्हा गर्दीच्या विरुद्ध उभं राहून हे चुकीचं आहे असं म्हणायला प्रचंड धाडस लागतं. पण हेच धाडस आपल्याला माणूस म्हणून जिवंत ठेवतं. आम्ही ऑडिओबुक्स पीटीवर अशाच प्रकारच्या जगप्रसिद्ध आणि डोळे उघडणाऱ्या पुस्तकांचे रहस्यमयी सार तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आमचा उद्देश फक्त पुस्तकांचे धडे वाचणं नाही, तर तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलणं आणि मानवी मानसिकतेचे ते पैलू उलगडणं आहे जे सहसा जगासमोर येत नाहीत. जर तुम्हाला आजच्या या 6000 शब्दांच्या सखोल डॉक्युमेंटरीमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांसोबत शेअर करा ज्यांना सायकॉलॉजी आणि मानवी मेंदूचे रहस्य समजून घ्यायला आवडतं. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच प्रकारच्या कोणत्या डार्क डॉक्युमेंटरी किंवा सायकॉलॉजीच्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर मेंदूची शक्ती अनलॉक करण्यासाठी आणि गर्दीपेक्षा वेगळा विचार करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. लक्षात ठेवा, बदला तुमचा माइंडसेट, बदला तुमचं आयुष्य. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन, रहस्यमयी आणि माहितीनं भरलेल्या पुस्तकासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा, शिकत रहा. धन्यवाद.